हाय गाईज, फायनली पोचले मी अकोल्याला माझ्या घरी. मला खूप दिवसाची इच्छा होती माझ्या घरी जायची, पण फायनली पोचली मी. तर हे बघा माझ्या दारात कसले कसले झाडं आहेत. आंब्याचं झाड आहे, पेरूचं झाड आहे आणि जांभळाचं झाड आहे. आणि आता आंब्याचं सीझन असल्यामुळे आमच्या झाडाला बहुत सारे आंबे लागलेले आहेत. तर मला कैरी खायची खूप क्रेविंग झाली होती. तर मी झाडाचे 2 कैऱ्या तोडल्या, स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्या, छान गार पाण्याने. मस्त हिरवीगार कैरी होती आणि छान प्रकारे कट करून घेतली. त्याच्यासोबत चिंच पण होती आणि स्प्राईट पण होती. आणि अशी कैरी कट करून मी छान दुपारची कैरी एन्जॉय केली आणि निघालो आम्ही यात्रेत जायला. माझे हस्बंड आले होते. तर बापरे बाप, अकोल्यात एवढं सगळं ऊन की एवढे डोळे चमकत होते. तुम्ही बघू शकता किती ऊन आहे. रस्त्याने चालताना सुद्धा असं उन्हाच्या झावा लागत होत्या. गाडीवाल्यालाही समोरचं काही दिसणार नाही, एवढं ऊन होतं बापरे. मग आम्ही पोचलो शिंदखेडला या महादेवाच्या यात्रेत. एवढी सगळी गर्दी, दर्शनाला लाईन लागलेली होती एवढ्या उन्हात. तर तिकडून कोणतरी बोललं की मागच्या साईडला जा, लवकर दर्शन होईल. तर आम्ही सगळे कल्टी मारून मागच्या साईडला गेलो दर्शन घ्यायला. जबरदस्तीने घुसलो, आतमध्ये जाऊ देत नव्हते तरी. आणि आतमध्ये पण बघा किती सगळी गर्दी आहे. महादेवाच्या मंदिरात खूप सगळे लोक महादेवाला मानतात ना, तर यात्रेमध्ये खूप आले होते आणि खूप गर्दी होती. आणि हे सगळं आवरून हे बघा आमचे अमोल सुरवडे रील स्टार, त्यांचं शूट चालू होतं यात्रेमध्ये, कॉमेडी व्हिडिओचं. माझे हस्बंड शूट घेत होते आणि ते ॲक्टिंग करत होते. हा आमचा डुग्गू आहे. तर असं त्यांचं शूट होऊन आम्ही निघालो मग लेडीजच्या सामानांकडे. तर हे सगळं लेडीजला बांगड्या वगैरे भरायचं काम चालू होते. लेडीजचं सगळ्यात फेवरेट वस्तू म्हणजे बांगड्या. मग त्यांना बांगड्या वगैरे भरून आम्ही आलो घरी.